आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात आरोग्य जागृती. आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावे ह्या अभियानांतर्गत आम्ही एकाच जिल्हा परिषद आरोग्य विभाग जे आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर अभय धानोरकर सर, जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो. महत्वाचा विषय यासाठी का HPV ही वॅक्सिन घेणं किती महत्वाचं आहे आणि आरोग्य विभाग हे सातत्यानं प्रयत्न करत आहे की जनतेचे आरोग्य सुदृढ कसे राहावे याकरता ते प्रयत्न करत आहेत. आणि ह्या HPVC जी वॅक्सिन आहे हे किती महत्वाची आहे, किती रोगाला रोकथाम करू शकतो आपण, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्सरला रोकथाम करण्यासाठी खूप महत्वाचा हा विषय आहे. तर आज आपण डॉक्टर अभय धानोरकर सरांशी बोलूया ह्या वॅक्सिन बद्दल आणि ही वॅक्सिन घेणं किती महत्वाचं आहे. तर चला या आपण डॉक्टर अभय धानोरकर सरांशी चर्चा करूया. नमस्कार सर, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपलं नेहमी चांगल्या आरोग्यासाठी लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरता प्रयत्न राहत असतात, आणि सध्याला जी HPV वॅक्सिन आलेली याबद्दल आपण खूप मस्त अवेअरनेस चालू आहे आपल्याकडनं, आणि सगळे आपले आरोग्य अधिकारी पण त्या सतर्क आहात. याबद्दल थोडी माहिती आमच्यात. नक्कीच आपल्या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून केंद्र आणि राज्य शासनाने HPV वॅक्सिनचं लसीकरणास सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की HPV काय आहे. तर HPVचं पूर्ण फुल फॉर्म आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो क्रोनिक इन्फेक्शनमध्ये जर गेला तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर कॉज करू शकतो. त्याचाच दुसरा जो हे आहे त्यामध्ये जो पेनाइल कॅन्सर आहे किंवा रेक्टल कॅन्सर आहे हेही त्याच्यामुळे होण्याची शक्यता आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल की आपल्याकडे जर आपण पाहिलं तर गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त आहे, आणि हे कॅन्सर कॉज करण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे हे HPV व्हायरस आहे. तर जी आपल्याला राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने जी लस उपलब्ध करून दिलेली आहे ती आपल्याकडे गार्डासिल 4 म्हणजे ॲक्च्युली ती क्वाड्रिव्हॅलंट लस आहे. त्यामध्ये जे HPVचे खूप सारे स्ट्रेन आहेत त्यापैकी 4 महत्त्वाचे स्ट्रेन आहेत जे कॅन्सर किंवा इन्फेक्शन कॉज करतात. ते म्हणजे 6, 11, 16 आणि 18. तर ह्या 4 स्ट्रेनच्या विरोधात काम करणारी जी लस आहे ती आपण या मुलींना देत असतो. तर ह्या मुलींना आपण का देतो, तर कारण मुलींमध्ये जवळपास 70 ते 80% लोकांमध्ये HPVचं इन्फेक्शन होत असतं, परंतु हे इन्फेक्शन सेल्फ लिमिटिंग आहे. ते कालांतराने आपोआप कमी होतं किंवा काही ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. परंतु हे जर क्रोनिक इन्फेक्शन राहिलं तर काही टक्के मुलींमध्ये जेव्हा लैंगिक संबंधातून हे इन्फेक्शन जातं तर त्याच्यामध्ये 16 आणि 18 नंबरचा जो स्ट्रेन आहे तो सर्वायकल कॅन्सर कॉज करू शकतो, म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर कॉज करू शकतो. तर त्याचा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ही लस देणार आहोत. सर, हे खूप महत्वाचा विषय आहे. जर हा विषय आपला आरोग्य विभागा माध्यमातून एज्युकेशन जे कॉलेजेस आहे किंवा शाळा आहे अशा ठिकाणी आपण जनजागृती करू शकतो किंवा या वॅक्सिनचा प्रचार करू शकतो. नक्कीच पहिल्या फेजमध्ये आपण जो आहे की 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना हे देणार आहोत. तर ह्यासाठी फक्त आरोग्य विभागच नाही तर बाकीच्याही विभागांची आपण मदत घेतो. त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आपण जी 14 ते 15 वयोगटाच्या मुली आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार केलेला आहे. त्याचबरोबर त्याची कन्सेंट, कारण मुली ह्या 18 वर्षापेक्षा कमी आहेत त्यामुळे त्याची कन्सेंट त्यांचे पालक देतील आपल्याला. तर पालकांच्या ज्या सभा आहेत त्याच्यामध्येही आपण ह्या वॅक्सिनबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यांना स्वतःहून समोर येण्यासाठी सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे ज्यावेळेस मुलगी हे सगळं लसीकरण आपण शाळेत न करता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करतो, ज्या ठिकाणी तुम्हाला MBBS डॉक्टर उपलब्ध आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळे त्याच्याबद्दल परत समजावून सांगितलं जातं आणि तिथे लस दिली जाते, जेणेकरून मुली येताना त्यांच्या पालकांनाही सोबत घेऊन यायचं आहे. आणि UN वर आपण त्यांची लगेचची एंट्री करणार आहोत, जेणेकरून त्यांचं रेकॉर्ड हे परमनंटली जतन केलं जाणार आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदेचे CEO आहे अंकित साहेब यांनी खूप चांगला हा उपक्रम राबविलेला आहे. सर, शिक्षण विभागामध्ये जर आपण ह्या लसीचं आपल्याला हे द्यायचं आहे तर कशी प्रक्रिया करता येईल, कशी करायला पाहिजे? तर ॲक्च्युली ह्याचा हेडकाउंट सर्वे आपण केलेला आहे. 2 महिन्यापूर्वी आपला हेडकाउंट सर्वे झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 14 ते 15 वर्षातील ज्या मुली आहेत त्यांची यादी तयार केलेली आहे. ती यादी त्या शाळेंमध्येही जाऊन आपण त्यांना सांगितलेलं आहे
त्याचबरोबर शिक्षकांनाही सांगितलेलं आहे. शिक्षकांना पहिले आपण त्याचं महत्त्व वाटून दिलं, म्हणजे जेणेकरून त्यांच्या लेक्चरमध्येही ते वारंवार मुलींना या लसीचं जे महत्त्व आहे ते पटवून देतात. त्याबरोबर पालकांच्या सभामध्येही ते शिक्षक आम्हाला मदत करत असतात. त्याचबरोबर जे आपलं महिला बालकल्याण विभाग आहे, ज्या आउट ऑफ स्कूल मुली आहेत, त्या शाळेत जात नाहीत पण त्या वयोगटामध्ये आहेत, तर त्याही अंगणवाडीमध्ये भेट देत असतात वेगवेगळ्या तपासण्यांसाठी किंवा आहारासाठी. तर त्यांचीही आपण मदत घेतलेली आहे, जेणेकरून त्यांच्याकडूनही आपल्याला त्या मुली जेव्हा दवाखान्यामध्ये रेफर करायचे आहेत लसीकरणासाठी तर तेही मदत होती. त्याचबरोबर आपण जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, म्हणजे ग्रामसेवकचे सदस्य असतील, सरपंच असतील किंवा स्थानिक स्वराज्य समितीचे जे कोणी सदस्य असतील नगरपालिका क्षेत्रामध्ये तिथले जे आहेत, तर त्या सर्वांची मदत आपण घेतो, जेणेकरून ते सर्वांमार्फत अवेअरनेस जर सगळ्यांकडून गेलं तर जास्तीत जास्त लोक समोर येऊन ही लस घेतील आणि स्वतःला त्याचबरोबर कुटुंबाला आणि समाजाला त्या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी मदत करतील. खूप महत्वाचा विषय आहे सर. यासाठी काही प्रक्रिया करावी लागते का? कारण लोकांमध्ये जनजागृती नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे याच्याकडून वंचित राहतात. हो, काही जणांमध्ये, बऱ्याच जणांना ही जी लस आहे प्रायव्हेटमध्ये दिली जात होती, परंतु हिची किंमत खूप जास्त असल्यामुळे शासनामार्फत उपलब्ध केली नव्हती. परंतु जे कॅन्सरचं प्रमाण आहे आणि त्याच्यावर जो उपचार करण्यात येतोय तर त्याची जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे. त्या मानाने मग लसीची किंमत कमी आहे. त्यामुळं आपल्या जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांनी प्रायोरिटीने ही लस देण्याचं ठरवलेलं आहे. जवळपास एका लसची किंमत 4,000 रुपयाच्या वर आहे. तर ही गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देते. सध्या आपण 1 डोस देतो आणि कालांतराने हा जो वयोगट आहे 9 ते 14 वर्ष वयोगट, तर ह्या वयोगटातील मुलींनाही दिली जाण्याची शक्यता आहे ती. सर, आपला उपक्रम आजपर्यंत किती सफल झालेला आहे आणि किती % मध्ये गेल्या, किती % आपला उद्देश आहे? ऍक्च्युली हा जो ड्राईव्ह आहे आमचा किमान 3 महिने चालणार आहे. सद्यस्थितीमध्ये परीक्षा असल्यामुळे थोडासा त्याला रिस्पॉन्स कमी आहे, परंतु आमचे 500-600 झालेले आहेत लाभार्थी, ज्यांना कव्हर केलेलं आहे आपण. आणि टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर म्हणायचं झालं तर साधारणतः 24,000 मुलींना आपल्याला ही लस द्यायची आहे आणि 3 महिन्याचा पिरियड आहे. त्याच्यामुळे आपण एकदा ही परीक्षेचा पिरियड संपल्यानंतर आपण इंटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी घेऊन तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूपच धन्यवाद सर. दर्शकांना सांगू इच्छितो की ही लस किती महत्वाची आहे. आपल्याला डॉक्टर अभय धनोरकर सरांनी खूप महत्वाचा विषय बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. जनतेचं पण एकच कर्तव्य आहे की आपल्याला ही लस घेण्यासाठी काय करायला पाहिजे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग असो किंवा ग्रामीण भागामध्ये जे आपले सेंटर असतात, आरोग्य सेंटर असतात, इथं जाऊन आपण स्वतःहून चर्चा करायला पाहिजे आणि आपल्या मुलींना, बहिणींना किंवा आपल्या जवळचे नातेवाईक यांना ही लस घेणं किती महत्वाचं आहे पटवून देणं गरजेचं आहे. कारण आरोग्य विभाग आपलं काम करतच असते, पण आपला पण सहभाग तितकाच महत्वाचा असतो. तरच ही योजना किंवा हे अभियान, मित्रांनो हे लक्षात सांगायचं इच्छिते, 4,000 रुपये आपल्याला खिशातनं द्यावा लागत होते, पण आज हे आरोग्य विभागामार्फत आपल्याला मोफत मिळत आहे. परंतु लस घेण्यासाठी आपण स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. जसं आपल्या गावातले सरपंच असो, ग्रामसेवक असो किंवा शिक्षक असो किंवा शिक्षक विभाग असो, शिक्षण विभाग, यामध्ये आपण स्वतःहून जाऊन आपली नोंद करणं गरजेचं आहे. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एक आरोग्य विभागामार्फत किंवा आरोग्य जागृती कळकळीची विनंती आहे की ही लस अवश्य आपल्या जवळच्या नातेवाईक किंवा बहिणी किंवा मुलींना देणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. ओके, फक्त एकच शेवटी आवाहन करतो मी जनतेला की ही जी लस आहे ती ऑलरेडी 160 देशांमध्ये दिली जाते. आपला जो भारत देश आहे तो 161वा देश आहे आणि आतापर्यंत प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर 30 लाख मुलींना ही लस दिली गेलेली आहे. कोणताही ऍडव्हर्स इफेक्ट त्यांना आलेला नाही आहे. सगळ्यांची तब्येत चांगली आहे. सगळ्यांना ते अपत्य होण्याचं प्रमाण हे ते सगळं नॉर्मल आहे पुढे. त्यामुळं कोणतेही जे व्हिडिओ असतील किंवा कोणतेही जे गैरसमजूत पसरवले गेलेले असतील त्या सर्व तुम्ही व्यवस्थित त्याचा सायंटिफिक दृष्टीने अभ्यास करा आणि लस घ्या, जेणेकरून पुढे जो होणारा आहे सर्वायकल कॅन्सर त्याच्यापासून प्रिव्हेन्शन होईल आणि सगळ्यांचं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहण्यासाठी मदत होईल. सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरातील, आपल्या घरातील, आपल्या आजूबाजूतील ज्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुले आहेत त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ही लस घेण्यासाठी प्रवृत्त करावी. सर, सॉरी, मदत बोलायचं राहिलं की प्रक्रिया कशी असते, किती मिनिटाची असते?
म्हणजे लोकांना गैरसमज आहे. प्रक्रिया म्हणजे एकदा तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेलात तर युएन पोर्टलवर आपण त्याची रिअल टाइम एंट्री करतोय. त्यामुळं त्याची एंट्री करण्यासाठी साधारणतः 2 ते 5 मिनिट आणि इंजेक्शन देण्यासाठी हार्डली 1 मिनिट एवढ्या वेळाची प्रक्रिया आहे. इंजेक्शन दिल्यावर 5 ते 10 मिनिट आपण जे बाकी सर्व इंजेक्शनसाठी काळजी घेतो तर साधारणतः थोडा वेळ दवाखान्यामध्ये बसून राहायचं आहे आणि नंतर जायचं आहे. परंतु आजपर्यंत ज्या आपण लसी दिल्यात कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही लाभार्थ्याला कोणतीही रिॲक्शन आलेली नाही आहे. बाकी सगळ्या इंजेक्शन सारखं हे इंजेक्शन तेवढंच सेफ आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.